नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? बघा, देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरादरम्यान देशामधली पहिली बुलेट ट्रेन ही धावणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती पाणबुडी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, INS अरिहंत ही देशामधली पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हरिसाल हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, बराक ओबामा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, कांजीरंगा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, कांजीरंगा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पुढीलपैकी कोण करतात? जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पुढीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात। प्रश्न क्रमांक 7 बघा, चले जाव चळवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा, चले जाव चळवळ ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? चले जाव चळवळ बघा सन 1942 मध्ये चले जाव चळवळ ही सुरू झाली होती। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही? बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1993 मध्ये भारताने बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही केली होती। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, पंचशील तत्वे सन 1954 मध्ये खालीलपैकी कोणी मांडली? बघा, सन 1954 मध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1954 मध्ये पंचशील तत्वे ही मांडली होती। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता कायदा विद्यार्थी मित्रांनो काळा कायदा म्हणून तो ओळखला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रौलट हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया गेट पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा, इंडिया गेट खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेलसिंकी हे शहर पुढीलपैकी कोणत्या देशाची राजधानी? बघा, हेलसिंकी हे शहर पुढीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हेलसिंकी हे शहर फिनलँड या देशाची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो?
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. 26 जून या दिवशी सामाजिक न्याय दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा पंचगंगा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? तर मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध केला होता. प्रश्न क्रमांक, कांचनगंगा हे शिखर पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा कांचनगंगा हे बघा पर्वत शिखर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये कांचनगंगा? बघा कांचनगंगा हे हिमालया पर्वत रांगेमधला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र या शब्दाचा समास पुढीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्र या शब्दाचा समास पुढीलपैकी कोणता समास आहे? बघा या ठिकाणी महाराष्ट्र महान असे राष्ट्र बघा कर्मधारय समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 19 बघा, विहंग या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा. बघा विहंग या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विहंग म्हणजे बघा पक्षी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा या ठिकाणी ब्राझीलचा विद्यार्थी मित्रांनो 5वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिली वसुंधरा परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? बघा पहिली वसुंधरा परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, रिओ दी जानेरो या ठिकाणी पहिली वसुंधरा परिषद ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठाराची उंची खालीलपैकी किती मीटर? दख्खनच्या पठाराची उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे? दख्खनच्या पठाराची उंची बघा 300 मीटर ते 900 मीटर यांच्या दरम्यान दख्खनच्या पठाराची उंची आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक प्रमुख बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांडला हे बघा हे प्रमुख बंदर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे? बघा कांडला हे बंदर बघा कांडला हे बंदर विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही खचदरीमधून वाहणारी ती नदी आहे? बघा खालीलपैकी कोणती नदी ही खचदरीमधून वाहणारी नदी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील. तापी ही नदी विद्यार्थी मित्रांनो खचदरीमधून वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले? दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड डलहौसी या ठिकाणी बघा दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण हे राबवले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला पुढीलपैकी कोणती गती म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते यांना पुढीलपैकी कोणती गती म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती फिरते यांना पुढीलपैकी कोणती गती म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील. परिवलन गती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हुगळी ही नदी पुढीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? बघा हुगळी ही नदी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी ती नदी आहे? हुगळी ही नदी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कोलकाता या शहरामधून हुगळी ही नदी वाहत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंबळ नदी पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा चंबळ नदी बघा विद्यार्थी मित्रांनो चंबळ ही नदी राजस्थान या राज्यामधून वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैनगंगा या नदीवर पुढीलपैकी कोणतं बघा वैनगंगा या नदीवर पुढीलपैकी कोणतं एक धरण आहे? बघा वैनगंगा या नदीवर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. पेंच धरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CISF हे पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? बघा CISF
बघा CISF विद्यार्थी मित्रांनो बघा गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत ते काम करते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो? CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे? संरक्षण एवं सुरक्षा हे त्यांचं घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनेमधलं पुढीलपैकी कोणते परिशिष्ट आहे? बघा पक्षांतर बंदी यांच्या संबंधामध्ये घटनेमधलं खालीलपैकी कोणते परिशिष्ट विद्यार्थी मित्रांनो पक्षांतर बंदी यांच्या संबंधीचे या ठिकाणी बघा परिशिष्ट आहे। पक्षांतर बंदी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील 10वे परिशिष्ट हे पक्षांतर बंदी यांच्या संबंधीचं ते परिशिष्ट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिल्वर ब्रोमाइड यांचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये बघा सिल्वर ब्रोमाइडचा या ठिकाणी उपयोग पुढीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात? सिल्वर ब्रोमाइडचा या ठिकाणी उपयोग बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील छायाचित्रण या उद्योगामध्ये सिल्वर ब्रोमाइडचा या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कंठस्थ ग्रंथीमधला बिघाड ओळखण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीमधला बिघाड ओळखायचं असल्यावर पुढीलपैकी कशाचा या ठिकाणी वापर करतात? बघा आयोडीन 121 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? बघा सरदार वल्लभभाई पटेल या समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रांतिकारकांनी 12 मे सन 1857 दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले? दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले होते? बघा दिल्लीचा बादशाह म्हणून बहादूर शाह यांना ते घोषित केले होते। प्रश्न क्रमांक संपत्तीचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे? संपत्तीचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे? संपत्तीचा हक्क बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे कायदेशीर हक्क या प्रकारचा तो हक्क आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय नागरिकत्व कायदा हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा? भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे? सन 1955 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हीव्हीपॅट या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगा। व्हीव्हीपॅटच्या या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा। व्हीव्हीपॅट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल या ठिकाणी बघा या ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या या ठिकाणी योग्य फुल फॉर्म असेल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन बघा न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली बघा संकल्पना? न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा ती अमेरिकन या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बॉम्बे क्रॉनिकल बघा बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा बॉम्बे क्रॉनिकल बघा विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं वर्तमानपत्र फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागालँड सिक्कीम मिझोरम या राज्यामधून प्रत्येकी लोकसभेवर एकूण किती सदस्य हे पाठवले जातात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता नागालँड सिक्कीम मिझोरम या राज्यामधून प्रत्येकी या ठिकाणी लोकसभेवर सदस्य पाठवला जातो। प्रश्न क्रमांक राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा राज्यांचे राज्यपाल कलम 153 हे राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती समिती असते? बघा अंदाज समिती विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी समिती असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुबोध रत्नाकर बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सुबोध रत्नाकर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला हा कायदा आहे? बघा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झालेला हा कायदा आहे? बघा सन 1972 या वर्षी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा पारित झालेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 49 मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव
पुढीलपैकी कोणता तलाव आहे? मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख तलाव पुढीलपैकी कोणता तलाव आहे? बघा तानसा तलाव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो कोणार्क येथील सूर्य मंदिर हे ओरिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी पुढीलपैकी बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे असेच 15,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स तुम्हाला मागील सर्व पेपर या ठिकाणी मिळून जातील फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच मिळून जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.